नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण आयसोमेरिझम आणि टाइप्स ऑफ आयसोमेरिझम हा टॉपिक आपण क्लिअर केला होता. कारण की जनरली स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टिरिओ आयसोमेरिझम हे जे दोघं टॉपिक होते तर ते आपण क्लिअर केले होते. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टाइप आणि त्याच्यानंतर स्टिरिओ आयसोमेरिझमचे टाइप. त्याच्यानंतर स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा एक शॉर्ट ट्रिक आपण काल जनरली बघितली होती. ओके, तर तेवढा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ क्लिअर करा आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा. नेक्स्ट जो टॉपिक आहे आता आपला तर तो आहे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर कार्बन आणि कार्बन कंटेनिंग जर कंपाऊंड आहे तर त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड हा असणारच. आणि केमिकल रिएक्शन जर तुम्ही बघितल्या तर आता 11th आणि 12th मध्ये तुम्हाला ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत त्यांचे मेकॅनिझम्स जनरली बघावे लागतात. मेकॅनिझम साठी काही शॉर्ट पॉइंट्स जे आहे की जे तुमचे 11th मध्ये कव्हर होतात तर तेच या ठिकाणी पॉइंट दिलेले आहे. जर तुम्हाला हे माहिती असतील तर मेकॅनिझम समजायला तुम्हाला खूप इझी पडतं. ओके, तर तोच आपला पॉइंट आहे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड, की ज्या ठिकाणी पण कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कसा डिस्प्लेस होणार तर तो पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे मेसोमेरिक इफेक्ट, थर्ड वन रेझोनन्स इफेक्ट अँड फोर्थ वन हायपर कॉन्जुगेशन. जर हे चारही पॉइंट्स तुमचे व्यवस्थित असतील तर डेफिनेटली तुम्हाला जे रिएक्शनचं मेकॅनिझम आहे तर ते एकदम इझिली कळेल. कारण की मेकॅनिझम मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इलेक्ट्रॉन्स रोटेट होतात, बॉन्ड्स त्यांचे रोटेट होतात. ओके, तर हे रोटेशन्स तुम्हाला याच्यावरून प्रॉपरली कळेल. तर पहिला जो इफेक्ट आहे तर तो आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा परमनंट इफेक्ट आहे. कोणताही तुम्ही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड जर घेतला तर त्यामध्ये तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तर तो परमनंट मिळणार आहे. मात्र इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. ज्या ठिकाणी तुम्हाला सिग्मा इलेक्ट्रॉन काय करायचे? डिस्प्लेस करायचे, मूव्ह करायचे आहे. ओके, अलॉंग द सॅच्युरेटेड कार्बन चेन. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्हाला, जे इलेक्ट्रॉन्स तुम्ही डिस्प्लेस करत आहात तर ते कोणते आहे? सॅच्युरेटेड कार्बन, मीन्स स्ट्रिक्टली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पोलार बॉन्ड ॲट वन एंड ऑफ द चेन इज कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे या ठिकाणी 3 पॉइंट तुम्हाला नेसेसरी लक्षात ठेवावे लागतील इंडक्टिव्ह इफेक्ट साठी. डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉनचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट करायचं आहे. आफ्टर दॅट सॅच्युरेटेड कार्बन पाहिजे आणि नेक्स्ट पोलार बॉन्ड ॲट द एंड ऑफ द चेन. एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, कार्बनची चेन आणि मी त्याला क्लोराईड किंवा क्लोरीन ग्रुप जो आहे तर क्लोराईड मी अटॅच केलेला आहे. आता ड्यू टू क्लोराईड या ठिकाणी जनरली जो बॉन्ड क्रिएट होणार तर तो पोलार बॉन्ड होणार. का? ड्यू टू द क्लोराईड. ओके, तर हे कंपल्सरी त्या ठिकाणी हवंय. तर त्या ठिकाणी जनरली इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा इंडक्टिव्ह इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट जनरली परमनंट इफेक्ट आहे तर यांच्या सगळ्यांमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट तुम्हाला मिळेल. आणि नेमकं काय? या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. कार्बनचे इलेक्ट्रॉन कोण घेणार? क्लोरीन. त्याच्यानंतर ऍडजसंट कार्बनचे पण इलेक्ट्रॉन कोण घेणार? नेक्स्ट कार्बन, परत नेक्स्ट कार्बन. ओके, आता याचे इलेक्ट्रॉन जर क्लोरीन घेतोय तर याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय झाली? जनरली कमतरता झाली. म्हणून याच्याकडचे किंवा याच्याकडचे इलेक्ट्रॉन फुलफिल करण्यासाठी जो ऍडजसंट कार्बन आहे तर तो त्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करेल. सेम थिंग हियर, सेम थिंग हियर. पण ह्या पॉइंट मध्ये किंवा ह्या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे, जशी जशी तुम्ही चेन जनरली लांबवणार तसा तसा इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज होईल. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन इथून तर क्लोरीनला शिफ्ट होतील त्याच्याहून कमी इलेक्ट्रॉन ह्या कार्बन पासून ह्या कार्बनला शिफ्ट होणार आहे. मीन्स इफ वी इन्क्रीज द चेन ऑफ कार्बन द इंडक्टिव्ह इफेक्ट्स आर डिक्रीजेस. इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तर तो डिक्रीज होईल. इथपर्यंत येत येत जनरली तो खूप कमी होऊन जाईल. ओके,
तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा तुम्हाला की जशी जशी तुम्ही कार्बनची चेन इन्क्रीज करणार तसा तसा इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज होणार आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट पण दोन टाइपचे, त्याच्यापैकी फर्स्ट वन आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग अँड सेकंड वन आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे काय की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय केले जाणार आहे, डोनेट केले जाणार आहे. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे काय की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय केले जातील, विथड्रॉ केले जातील. मग इलेक्ट्रॉन डोनेट करणारे जे ग्रुप आहे प्लस आय इफेक्टचे, तर ते कोणते? ऑल अल्किल ग्रुप. ओके, अल्किल ग्रुप मध्ये तुम्ही प्रायमरी घेऊ शकतात, सेकंडरी घेऊ शकतात, टर्शरी घेऊ शकतात. या ठिकाणी बघा मी हे एक एक्झाम्पल घेते. ओके, आता हा ग्रुप आहे टर्शरी. आता हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला कोणताही एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जो आहे तर तो अटॅच आहे. तर ह्या कार्बनकडे काय झाली, इलेक्ट्रॉनची कमतरता झाली. मग हा जो मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल जेणेकरून हा कार्बन स्टेबल राहील. मग यांच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त असेल. जर तोच इफेक्ट तुम्ही सेकंडरी मध्ये घेतला तर तो इफेक्ट कमी होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि मिथेन मध्ये जो ग्रुप आहे किंवा मिथेन मध्ये जो इफेक्ट आहे तर तो इफेक्ट एकदम कमी असणार आहे. आता ह्या कार्बनला जो इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट तो जास्त असेल का, कारण की ह्या कार्बनकडे 3 अल्किल ग्रुप आहे जे की जनरली इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बनला देत आहे. सेम पॉइंट या ठिकाणी 2 आहे, इकडे 1 आणि इकडे फक्त सिंगल अल्किल ग्रुप आहे. तर याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात हा इफेक्ट किंवा हा प्लस हा इफेक्ट मोर असेल, कारण की या ठिकाणी 3 अल्किल ग्रुप असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स जास्त जनरली डोनेट होतील. त्याच्यानंतर मायनस आय डेफिनेटली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. जितके पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे तर ते सगळे काय करतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतात. एक्झाम्पल OH मायनस, Cl मायनस किंवा Cl च्या ऐवजी तुम्ही X मायनस घेऊ शकतात. ऑल हालाइट्स आफ्टर दॅट Cn. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून पण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड अल्सो. दीज आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप. हे काय करणार, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगचं काम करणार. आणि अल्कली काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंगचं काम करणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन आहे, सॅच्युरेटेड कार्बन चेन आहे आणि एक एंड जे आहे तर ती पोलार असणार आहे. दोन टाइपचे इफेक्ट आहे, प्लस आय आणि मायनस आय. प्लस आय इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, मायनस आय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. ओके, प्लस आय डोनेटिंग जितके पण अल्कली ग्रुप आहे तर ते सगळे डोनेटिंग आहे. त्याच्यानंतर विथड्रॉइंग की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे तर ते इलेक्ट्रॉन विथड्रॉ करू शकतात, त्यांना आपण मायनस आय इफेक्ट म्हणणार आहोत. हा असेल तुमचा फर्स्ट इंडक्टिव्ह इफेक्ट. नेक्स्ट जो इफेक्ट आहे तर तो आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट जो आहे तर तो आहे टेम्पररी इफेक्ट. ओके, जनरली टेम्पररी इफेक्ट हा राहणार आहे, फक्त रिएक्शन होण्यापुरताच जनरली हा इफेक्ट असेल. आता नेमकं याच्यामध्ये काय होतंय, द फिनॉमिनॉन ऑफ मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर. इलेक्ट्रॉन्सची जनरल या ठिकाणी काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे वन ॲटम टू अनादर इन मल्टिपल बॉन्ड. आता ठिकाणी कोणता बॉन्ड असेल, जनरली मल्टिपल बॉन्ड असेल ऑन द डिमांड ऑफ अटॅकिंग रिएजंट. जो येणारा रिएजंट आहे तर त्या रिएजंट जनरली जी पण नीड असेल त्याच्यावरून हे अटॅकमेंट जे आहे तर ते होणार आहे. आता या ठिकाणी बघा दोन टाइपचे इफेक्ट आहे परत, हे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, प्लस ई अँड मायनस ई. तर या ठिकाणी मी फर्स्ट घेतलेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड and react with H plus ion आणि C double bond of plus Cn minus ion. तर पहिला जो इफेक्ट असेल तर तो असेल प्लस ई इफेक्ट. ज्या ठिकाणी अटॅकिंग रिएजंट असेल हा बॉन्ड जनरली ह्यावरती अटॅक करेल आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे ह्या रीतीने प्रोडक्ट तुम्हाला जनरली मिळणार आहे. ओके, नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो नेक्स्ट पॉइंट. आता
या ठिकाणी हा जो H प्लस आहे तो कार्बन वरती अटॅक झाला, पाय बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे. तर या ठिकाणी जनरली प्लस चार्ज ह्या कार्बन वरती येऊन जाईल. नेक्स्ट पॉइंट मध्ये जो Cn आहे तर तो Cn ह्या कार्बन वरती अटॅक करेल. कार्बन आणि डबल बॉन्ड O जो आहे यांच्यामधला पाय बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज होऊन जाईल, कारण की ऑक्सिजन कडे आता एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते झालेले आहेत. या रीतीने जनरली हा इफेक्ट असेल. या इफेक्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा इफेक्ट टेम्पररी इफेक्ट असणार आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ओके, असे हे दोन इफेक्ट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट अँड इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आय होप आजचा पण व्हिडिओ सगळ्यांना कळला असेल. आज मी एकदम शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट अँड इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट वरती, कारण की रेझोनन्स इफेक्ट जे आहे तर ते थोडं मोठं आहे, त्याला आपल्याला स्पेशल एक टाइम द्यावा लागेल. ओके, तुम्ही आज डेफिनेटली याची प्रॅक्टिस करा आणि आयसोमेरिझमची उद्या आपण रेझोनन्स इफेक्ट नक्की बघू. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, ओके, अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.